जेव्हा आपण बाहेर पाणीपुरी खायला जातो, एक एक पाणीपुरी खाता खाता कधी एक प्लेट संपते ते कळतही नाही आणि पाणीपुरीवाला म्हणतो, आपका एक प्लेट खत्म हुआ, दुसरा भी लगाओ क्या? तेव्हा विचार येतो, अरे एक प्लेट पाणीपुरी संपली पण आपली. मग एवढा विचार कशाला करताय? बाहेरच्यासारखी सेम, अगदी सेम टू सेम जशीच्या तशी चव असलेली पाणीपुरी आता आपण बनवूया घरच्या घरी. बाहेर जशी मिळते तशीच पाणीपुरी आपण घरच्या घरी बनवणार आहोत. पाणीपुरी खाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. अगदी लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, वयस्कर माणसांपर्यंत प्रत्येकालाच पाणीपुरी आवडते. चला तर मग बघूयात पाणीपुरी घरच्या घरी कशी बनवायची ते. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करते. तर पाणीपुरीसाठी जिरे पूड लागणार आहे, म्हणून मी आधी जिरे भाजून घेत आहे. आणि ही चिंच मी रात्रभर भिजत ठेवली होती. रात्रभर भिजल्यानंतर बघा चिंच छानपैकी भिजली आहे. मग त्याला थोडंसं असं चिंचेमधल्या चिंचोके बाजूला करायचे आहेत किंवा काही काड्या वगैरे निघतात, जेवढ्या हाताने शक्य होतील तेवढ्या काढायच्यात. आणि मस्त असं चिंचेतलं पाणी पिऊन चिंच घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यात काढायची आहे ती भिजलेली चिंच. आणि आपण आता त्याचा मिक्सरमध्ये वाटून बारीक गर करणार आहोत त्या भिजलेल्या चिंचेचा. बऱ्याच ठिकाणी चिंचेचा कोळ असंही त्याला म्हटलं जातं, पण सगळ्यांना समजेल अशा भाषेत म्हटलं तर आपण चिंचेचा गर मिक्सरला फिरवून घेणार आहोत. ही आमची घरची चिंच आहे बघा. घरी झाड, गावाकडे शेतात झाड असल्यामुळं आम्हाला चिंच ही घरचीच असते. मग थोडंसं आम्ही मीठ लावून त्यातले चिंचोके काढतो, एखाद दुसरा राहतो. मीठ लावून ठेवले की ती छान वर्षभर टिकते बघा. मग मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर छान असं चाळणीतनं त्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही काड्या वगैरे असतील त्या चिंचेचा किंवा चिंचोके ते चाळणीत वरती राहतात. आणि असं चांगलं रगडून त्यातला पूर्ण गर काढून घ्यायचा आहे. छानपैकी असं बघा चिंचेचा गर झालाय, तो त्या चाळणीतून गाळून घ्यायचा आहे. छान असं चमच्याने फिरवून घासून नाही का पूर्ण गर त्याचा काढून घ्यायचा आहे चिंचेमधला. बघा काड्या किंवा एखादा चिंचोका वगैरे असेल तर शक्यतो नसतो, कारण जेव्हा आम्ही चिंच साठवून ठेवतो तेव्हा ते चिंचा फोडून चिंचोके काढून मगच त्या साठवलेल्या असतात, मीठ लावून ठेवलेल्या असतात. पण तरी पण एखादा राहिला तर तो असा निघून जातो. तर बघा तयार आहे हा आपला चिंचेचा कोळ. आणि चिंच भिजवलेलं जे वरचं पाणी असतं तेही एका भांड्यात बाजूला काढून ठेवायचं आहे. आणि हा जो गर आहे म्हणजे ॲक्च्युअल भिजलेली जी चिंच आहे ते चिंच मिक्सरमध्ये फिरवून तयार केलेला गर आहे. आणि गूळही सोबत मी रात्रीच भिजत ठेवला होता. तर हे बघा गूळ पण छान असं चुरून घ्यायचं आहे. भिजलेल्या गुळाचं पाणी झालेलं आहे, ते पाणीही आपण या चाळणीतून चाळून घ्यायचं आहे. बघा गुळाचं पाणीही चाळून घेतलं आहे. मग कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर आणि त्या कढईत ते गुळाचं पाणी गरम व्हायला ठेवले. आणि मग नंतर लगेचच त्यात जो चिंचेचा कोळ आपण काढला होता, जो गर चिंचेचा काढला होता, तो त्या गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. आणि ते पाणी शिजतंय तोपर्यंत आपण जे भाजलेले जिरे आहेत त्याची भरड करायची आहे. थोडं जाडसरच ते वाटायचं आहे. चिंच आणि गुळाचं पाणी तिकडे गॅसवर शिजत आहे तोपर्यंत भाजलेली ही भरड जिऱ्यांची त्या चिंच गुळाच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार, पण थोड्या प्रमाणातच टाकायचं आहे. आणि मीठही टाकायचं आहे 1-2 आपल्या चवीनुसार. बघा ना तुमचा आता चिंचेचा कोळ किती तयार झाला आहे त्याच्या अनुसार तुम्ही तिखट मिठाचं प्रमाण टाका. बघा छान आपला ते चिंच गुळाचं पाणी शिजत आहे, छान उकळी त्याला आलेली आहे. तोपर्यंत आपण पाणीपुरीचं जे तिखट पाणी असतं ते तयार करणार आहोत. त्यासाठी मी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत. आणि पुदिना जास्त घ्यायचा आहे आणि कोथिंबीर थोड्या प्रमाणात घ्यायची आहे. अगदी थोडी कोथिंबीर घ्यायची, 4-5 हिरव्या मिरच्या
आणि 1 इंच आल्याचा तुकडा मी घेतला आहे आणि ते सर्व मी मिक्सरला फिरवून घेत आहे. आणि यासाठी ना तुम्ही फ्रीजमधलं थंड पाणी वापरायचं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तिखट पाणी जेव्हा तुम्ही करता पाणीपुरीसाठी तेव्हा त्यासाठी आवर्जून फ्रीजमध्ये पाणी आधी ठेवायचं आणि त्या पाण्याचा वापर करायचा. आणि बघा ते पुदिन्याचं आणि कोथिंबीर मिरचीचं वाटण पण मी ह्या चाळणीतनं चाळून घेत आहे. आणि बघा हे थंड पाणी मी ठेवलं होतं फ्रीजमध्ये, त्याच पाण्याचा मी वापर करत आहे. मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं आहे त्या पाण्याने, म्हणजे जो काही अंश त्या पुदिन्याच्या चटणीचा मिक्सरच्या भांड्याला राहिलेला असतो तो निघून जातो, म्हणजे वाया जात नाही पाण्याने. बघा त्या थंड पाण्याने मी झाकणही मिक्सरचं धुवून घेतलं आहे. आणि छानपैकी असं चिंचेचा गर जसा आपण काढला ना तसं याला पण असं घासून काढायचं आहे. यातला पूर्ण अर्क खाली जे आपण भांडं ठेवले त्यात उतरलेला असतो. आणि याच्यातही थोडं बघा, जे आधी चिंचेचं पाणी काढलं होतं ना मी, तेच चिंचेचं पाणी मी त्याचा वापर या तिखट पाण्यात करत आहे. बघा तुम्ही जर बाहेरची पाणीपुरी खाल्ली असेल तर तिखटही पाणी थोडं बघा असं खट्टा मिठा टाईप लागतं, तर यात ते चिंचेचे पाणी मी वापरलं आहे. आणि हे थोडंसं गुळाचं पाणी पण आपण पुन्हा ह्या जे तिखट पाणी करत आहोत त्यात टाकणार आहोत. आणि छान असं ते जे वाटण आपण केलेलं आहे ना पुदिन्याच्या पाण्याचं, ते छान त्यातला सगळा अंश उतरेल इतक्या पाण्याने त्याला असं धुवून रगडून घ्यायचं आहे. आणि नंतर बघा मी काळं मीठ त्या पाण्यामध्ये टाकलं आहे. थोडं आपलंही मीठ, साधं मीठही टाकायचं आणि काळं मीठही टाकायचं आहे. आणि ते पाणी हलवून ठेवायचं आहे. बघा साधं मीठ पण मी टाकत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुमच्या पाण्यात आता किती झालं आहे त्याच्यानुसार, म्हणजे तुमच्या कुटुंब मोठं असेल तर जास्त प्रमाणात तुम्ही बनवत असाल तर त्या प्रमाणात तुम्ही मीठ टाका. आता मी हे पाणी दुसऱ्या भांड्यात एका ट्रान्सफर केलेलं आहे. आणि बघा एक खारी बुंदी मी त्या पाण्यात टाकत आहे. आणि थंड पाणी का घ्यायचं तर पाणीपुरीच्या गाड्यावर बघा माठामध्ये हे तिखट पाणी सहसा आपल्याला बघायला मिळतं, पण आपण घरगुती करतोय तर माठामध्ये ठेवण्यापेक्षा थंड पाणीच आपण ते वापरायचं आहे तिखट पाणी बनवण्यासाठी. तर बघा खारी बुंदी टाकल्यानंतर किती छान ते पाणी आपलं दिसत आहे. पाणीपुरीसाठी जे तिखट पाणी वापरतात ते बघा किती छान असं दिसत आहे. तर आता आपलं चिंच गुळाची चटणी आणि पाणीपुरीचं हे पाणी तयार झालेलं आहे. ही बघा आपली गोड चटणी, जो चिंचेचा कोळ जो आपण बनवला होता चिंच आणि गूळ मिक्स करून, तेही गोड चटणी आपली पाणीपुरीसाठी लागणारी तयार झाली आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पेरली आहे मी. किती छान दिसतंय ना चिंच गुळाचं पाणी. आणि जिऱ्यामुळे तर खरंच खूप टेस्ट अशी भन्नाटच लागते त्याची, खूप छान बनते. आणि आतमध्ये सारण मी काय केलं आहे बटाट्याचं, तुम्ही त्यामध्ये चणेही वापरू शकता. तर बटाटे 2-3 मी उकडून स्मॅश करून घेतले आहेत. थोडे ओबडधोबड बटाटे, एकदम बारीक पण नाही करायचे. त्यात मग मी काळे मिरेपूड घातली आहे. बघा काळे मिरेपूड घातली मी त्या बटाट्यामध्ये. नंतर मीठ घातलेलं आहे चवीनुसार. मिठाचं प्रमाण आपल्या आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा. थोडीशी कोथिंबीर मी टाकली आहे त्यामध्ये. बटाट्यामध्ये काळी मिरी पूड, मीठ आणि कोथिंबीर आपण टाकलेली आहे. आणि थोडीशी आमचूर पावडर पण मी टाकली आहे. आणि चाट मसाला, महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे चाट मसाला. आणि हे सगळं टाकल्यानंतर ना एक अर्धा लिंबू आपण त्याच्यावर पिळून घ्यायचा आहे आणि छान ते एकजीव करायचं आहे सारण. हे सारण ना नुसतं खायलाही खूप छान लागतं बरं का. आणि मग असं जेव्हा आपण पाणीपुरी एखाद्याला सर्व करतो किंवा आता आपण घरच्यासाठीच बनवतोय तर असं एका प्लेटात मग सगळं एकत्र काढून घ्यायचं, मग ते बरं पडतं खाताना नाही का. सगळं एकत्रच घ्यायला तेवढी मोठी भांडी घेण्यापेक्षा आपल्या आपल्या माणसांच्या अनुसार ते काढून घ्यायचं. आणि ह्या बटाट्याच्या ऐवजी तुम्ही वटाणे, पांढरे वटाणे किंवा जे काळे चणे भेटतात ना तेही तुम्ही
त्याच्या वापरू शकता पाणीपुरीच्या आतमध्ये. जे बटाट्याचं सारण आपण भरतोय त्याऐवजी पांढरे वाटाणे किंवा काळे चणे शिजवून तेही तुम्ही स्टफिंगसाठी असं वापरू शकता, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. आणि बघा मग की छान अशी आपली पाणीपुरी तयार आहे. मग असं सर्व करताना ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कांदा, जनरली पाणीपुरीत कांदा वापरतच नाही, फक्त तिखट आणि गोड खरी पाणीपुरी अशीच असते. पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मग आपण थोडीशी शेव, कांदा, आता बऱ्याच लोकांना कांदा आवडतो, तर मग आता आवडीनुसार, शेवटी आवड महत्त्वाची. देताना मग ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपण ती छान अशी प्लेटमध्ये सर्व करून द्यायची आहे. तसं पाहिलं तर फक्त पाणीपुरी म्हटलं तर चिंच गुळाचं पाणी हेच महत्त्वाचं असतं. ते एकदम परफेक्ट जमलं ना तर अप्रतिम अशी पाणीपुरी बनते. चव तर खूपच छान होते अशा पद्धतीने. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.